महाराष्ट्रामध्ये अत्यंत अशी वाईट आणि दुःखद घटना घडलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं आज निधन झालं. माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड. दादा खरोखर तुम्ही शालेय मित्र त्यांच्या होत्या. पवार घराण्याशी खूप जवळ संबंध आहे. कधी न भरून येणारे हानी झालेले. काय सांगणार आपल्या या मित्राविषयी? तसं बघायला गेलं तर माझ्या आणि अजितदादांचे संबंध कॉलेजपासून. अजितदादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार हे माझे क्लासमेट. त्यांच्यामुळं माझ्या आणि अजितदादांची एकदम जवळीक होती. अजितदादांचा जो स्वभाव मी बघितला आहे तो बाकी कोणी बघितलेला नाही. अजितदादा चेष्टा मस्करी करायचे आणि माझ्याबरोबर जास्त करायचे, कारण का मी त्यांचा घरचा मेंबर असल्यासारखं असायचं. मला वाटतं मी काँग्रेसमध्ये काम करत असताना, आपला साखर कारखाना उभा राहत असताना मला ते एकदाच बोलले, मानसिंगराव माझी इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रवादीत येऊन काम करावं. त्यांच्या एका शब्दावर मी राष्ट्रवादीत गेलो. राष्ट्रवादीत गेल्यावर तिने मला सरचिटणीस बनवलं आणि भरपूर पदं दिली, जिल्हाध्यक्ष केलं, सगळं केलं. पण मी आज तुम्हाला सांगतो की अजितदादाच्या सारखा धडाडीचा नेता ह्या महाराष्ट्रात झालेला नाही आणि होणार देखील नाही. त्यांचं एक होतं, हे काम करणार तर 100% करणार, म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन करणार. होणार नाही तर तुम्ही 10 ठिकाणी जावा, ते काम होणारच नाही अशी परिस्थिती. म्हणजे सरळ कार्यकर्त्यांना पळवत ठेवणं, झुलवत ठेवणं आपल्याला डोक्यात नसायचं त्यांचे. त्याच्यामुळं अजितदादांचा सारखा नेता परत होईल असं मला वाटत नाही. ही खूप मोठी घटना घडलेली आहे आणि आता पक्ष कसा तारणार, कसा सांभाळणार, पक्ष कोण सांभाळणार हे मलाही माहीत नाही. इलेक्शन चालू आहे आणि मला समजल्यापासून 9 वाजल्यापासून मी खोलीतनं बाहेर आलेलो नाही आणि चुकीची गोष्ट आहे. म्हणजे मला ज्यावेळेला पहिल्यांदा कळालं त्यावेळेला मला पटलं नाही ते की हे झालं अजितदादांचं असं. आणि अजितदादाशिवाय आम्हाला कोण नाही आहे, त्याच्याशिवाय कोण नव्हतं आम्हाला. मला काय बोलायचं ते. दादा सुद्धा भावनिक झाले. या गायकवाड घराण्याची पवार घराण्याशी खूप सलोख्याचे संबंध होते. महाराष्ट्रात कधी न भरून येणारी हानी होत्या. बीपीएनसाठी शावडीवरून रमेश डोंगरे.